नमस्कार श्रोते हो, शनिवारी तुम्ही हनुमानजींना पिंपळाच्या पानांची माळा अर्पण करता का? जर नाही तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला असा एक प्रभावी आणि प्राचीन उपाय सांगणार आहे ज्यामुळे शनिदोष, साडेसाती, कर्जबाजारीपणा, आर्थिक संकटे, मानसिक तणाव आणि घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. या उपायामागे फक्त श्रद्धाच नाही तर सनातन परंपरा, पुराणातील कथा आणि ज्योतिषशास्त्राचेही विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय नेमका कसा करायचा, कोणते नियम पाळायचे, कोणत्या वेळेला करायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या याची संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रोते हो, सनातन धर्मामध्ये शनिवार हा श्री हनुमान आणि शनिदेव यांना समर्पित दिवस मानला जातो. हनुमानजी हे संकटमोचक आहेत. जर शनिदेव कर्मानुसार फळ देणारे न्यायाधीश मानले जातात. अनेक लोक शनिदोष, साडेसाती, 2.5 वर्षाचा शनी, आर्थिक अडचणी, नोकरीतील समस्या, व्यवसायातील नुकसान किंवा सतत येणाऱ्या संकटामुळे चिंतेत असतात. अशा वेळेस शास्त्रात सांगितलेला एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे शनिवारी हनुमानजींना पिंपळाच्या पानांची माळ अर्पण करणे. हा उपाय श्रद्धेने आणि नियमपूर्वक केल्यास जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात. शनिदोष, साडेसाती आणि 2.5 वर्षाच्या शनीच्या ढय्येपासून दिलासा. धार्मिक कथानुसार हनुमानजींनी सूर्यपुत्र शनिदेवांना रावणाच्या कैदेतून मुक्त केले होते. दुसऱ्या एका कथेनुसार शनिदेवाने हनुमानजींची परीक्षा घेतली असता हनुमानजींनी आपल्या पराक्रमाने त्यांचा गर्व दूर केला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शनिदेवांनी वचन दिले की जो भक्त श्रद्धेने हनुमानाची उपासना करेल त्याला माझ्या कठोर दृष्टीचा त्रास कमी होईल. यामुळेच आजही शनिवारच्या दिवशी हनुमानजींची पूजा करायला विशेष महत्त्व आहे. पिंपळाच्या वृक्षातही शनिदेवांचे वास्तव्य मानले जाते. म्हणून जेव्हा पिंपळाच्या पानांची माळ हनुमानजींना अर्पण केली जाते तेव्हा शनिदेव आणि हनुमानजी या दोघांची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे. आर्थिक अडचणी आणि कर्जातून मुक्ती कशी मिळते तर शास्त्रामध्ये पिंपळाच्या वृक्षाला अत्यंत पवित्र मानले आहे. असे सांगितले जाते की पिंपळामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो. तर प्रत्येक पानावर श्रीराम किंवा राम लिहून ती माळ हनुमानजींना अर्पण केली तर भगवान श्रीराम, हनुमानजी आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा एकत्र प्राप्त होते. त्यामुळे अडकलेले पैसे मिळण्याचे मार्ग खुलतात, धनप्राप्तीचे नवीन मार्ग निर्माण होतात, व्यवसायात प्रगतीची संधी मिळते, अनावश्यक खर्च कमी होण्यास मदत होते, कर्जाचा भार हलका करण्यासाठी सकारात्मक संधी निर्माण होतात, घरात सुख, समृद्धी आणि समाधान वाढते. तिसरं म्हणजे मानसिक शांती आणि नकारात्मकतेपासून संरक्षण. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना तणाव, भीती, अस्वस्थता आणि नकारात्मक विचारांचा सामना करावा लागतो. हनुमानजींना संकटमोचक म्हटले जाते. त्यांच्या भक्तीमुळे मनाला धैर्य मिळते, आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. नियमित श्रीराम नामस्मरण आणि हनुमान चालिसाचे पठण केल्यास मानसिक स्थैर्य अधिक वाढते. हा उपाय कसा करावा? आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हा उपाय योग्य पद्धतीने केला तरच त्याचे पूर्ण फळ मिळते. पानांची निवड कशी करावी? 11 किंवा 21 अखंड, स्वच्छ आणि ताजी पिंपळाची पाने घ्यावीत. फाटलेली, सुकलेली किंवा कीड लागलेली पाने वापरू नयेत. पिंपळाची पाने कशी तोडावीत? पाने तोडण्यापूर्वी वृक्षाला नमस्कार करा, मनात क्षमा मागा, अनावश्यक पाने तोडू नका, जितकी गरज आहे तितकीच पाने घ्या. पाने स्वच्छ करा. पाने स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवा. नंतर स्वच्छ कपड्याने हलकेच पुसा. प्रत्येक पानावर काय लिहावे? लाल चंदन, कुंकू किंवा अष्टगंध वापरून प्रत्येक पानावर श्रीराम किंवा राम असे लिहावे, कारण हनुमानजींना प्रभू श्रीरामांचे नाव अत्यंत प्रिय आहे. माळ कशी तयार करावी? मौली, कलावा किंवा पिवळ्या धाग्याने पाने ओवावीत. काळ्या धाग्याचा वापर करू नये. माळ कशी अर्पण करावी? शनिवारी सकाळी सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्तानंतर प्रदोष काळात. यावेळी हनुमानजी समोर दिवा लावावा, अगरबत्ती दाखवा, फुले अर्पण करा, रामनामाचा जप करा. हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण म्हणू शकत असाल तर अवश्य म्हणा. नंतर ही माळ भक्तिभावाने अर्पण करा. काही वेळेला स्त्रियांना अंतर्गत गाभाऱ्यामध्ये प्रवेश वर्ज्य असतो. त्यावेळी तेथील पुजाऱ्याच्या हस्ते तुम्ही ती माळ देवाला अर्पण करू शकता.
किती शनिवार हा उपाय करावा? सलग 5, 7, 11 किंवा 21 शनिवार हा उपाय श्रद्धेने केल्यास त्याचे अधिक परिणाम अनुभवायला मिळतात अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धा, सात्विक आचरण, चांगले कर्म, ईश्वरावरील विश्वास यासह केल्यास त्याचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढते. श्रोते हो, शनिवारी हनुमानजींना पिंपळाच्या पानाची माळ अर्पण करणे हा केवळ एक धार्मिक विधी नसून श्रद्धा, भक्ती, सकारात्मक जीवन जगण्याचा एक सुंदर मार्ग आहे. या उपायाबरोबरच श्रीराम नामस्मरण, हनुमान चालिसा, प्रामाणिक कर्म व सात्विक जीवनशैली यांनाही तितकेच महत्त्व आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारचे धार्मिक उपाय, ज्योतिषशास्त्रातील प्रभावी तोडगे, वास्तू टिप्स, रोजचे पंचांग, राशी भविष्य आणि सनातन धर्माशी संबंधित उपयुक्त माहिती नियमितपणे पाहिजे असेल तर व्यंकटेश ज्योतिष या आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र उपायाची माहिती मिळेल. आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला दररोजचे पंचांग, राशी भविष्य, धार्मिक माहिती तसेच माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंक मिळेल. या संस्कार वर्गामध्ये तुम्हाला रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, मारुती स्तोत्र, विविध स्तोत्रे, मंत्र, सनातन संस्कार पूर्णपणे मोफत शिकवले जातील. कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा जय हनुमान अवश्य लिहा. जय श्रीराम, जय हनुमान.